नमस्कार, मी अंजली। आज आपण आलोय पुण्याच्या रामेती इथे या प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेमध्ये। इथे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात। आज शेतकऱ्यांना एक असं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे ज्याचे त्यांना माहिती नव्हती। तुम्हाला माहित असेल वायदे बाजार हा विषय तसा फार मोठा आहे। त्याचं प्रशिक्षण, त्याबद्दल अवेअरनेस हा या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। इथे ज्येष्ठ पत्रकार आणि वायदे बाजारातील तज्ञ श्रीकांत कुळेकर सर आहेत। त्यांनी हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलेलं आहे। त्यातीलच काही महिला शेतकरी आहेत, त्यांना या प्रशिक्षणाचा कसा लाभ झाला आणि त्या यातून काय शिकल्या हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। ताई, आपलं नाव सांगा। नमस्कार, माझे नाव मंगल राजन दांदळे। मी अतिशय ग्रामीण भागातून म्हणजे आयलानगर गावातील पाथर्डी या तालुक्यातून आलेले आहे। मी ही एक सर्वसामान्य शेतकरीच आहे, पण या गटाच्या माध्यमातून मी एपीओ पर्यंत आलेली आहे। आणि आमचा एपीओ आहे आपले आटा मेकिंग आणि क्लिनिंग रीडिंग मशीनचं। तर इथं ट्रेनिंगला तसं दुसऱ्यांचा नंबर होता, परंतु त्या आल्या नाही म्हणून मी ही अटेंड केलेलं आहे। परंतु इथं आल्यावर मला असं वाटायला लागलं की बरं झालं, खरंच मी आले, त्या हुकल्या मी आले, माझ्या नशिबी हे होतं म्हणून मी आले। आणि वायदे बाजार काय हे काय माहित नव्हतं। आम्ही सर्वसामान्य ग्रामीण भागातील भूलथापांनाच बळी पडायचो। कुणाला पैसे 2 रुपये टाक्यान दे, कुठं काय दे, असं करून आमची खूप फसवणूक झालेली। कम्युनिटी वायदे बाजाराचं मी तिथं खातेही ओपन केलेलं आहे आणि यापुढे मी माझ्या मुलांनाही सांगणार आहे, इतर फसवणुकीपासून त्यांनाही दूर करणार आहे। तेवढंच नाही तर मी माझ्या ग्रामीण भागातील ज्या महिलांची फसवणूक होत आहे त्यांना याच्यापासून परावृत्त करून आपल्या वायदे बाजाराचं खातं खोलण्यास सांगणार आहे। आणि खरंच माहित नव्हतं असं आपल्याला की सोनं आपण किती आज 16,000 घेतोय आणि इथं आपण याच्यामध्ये खातं खोलल्याच्या नंतर ते 4,000 भेटतंय आपल्याला। त्याच्यात ती गुंतवणूक केलेली ती फायद्याची आहे। आणि आज 18% 20% व्याज जर आपल्याला कुठं भेटणार आहे, ते हे याच्यामधून भेटत आहे आपल्याला। आणि पैसाही आपला सेफ राहतो। विशेष म्हणजे आम्हाला हे असं माहित नव्हतं की आपल्याला जर समजा मका घ्यायची म्हणलं तर अगोदर आपल्याला 1 कोटी रुपये किंवा 10 लाख काय 50,000 अशी रोख रक्कम गुंतवायला लागायची, तेव्हा तो आपल्याला खरेदी करता यायची। परंतु या वायदे बाजाराच्या माध्यमातून एवढं खूप काही महत्व मला शिकायला भेटलं की 1 कोटीची मका आपण निवड 40 लाखामध्ये घेऊ शकतो, तेही पण। आणि आपला माल विक्री, कारण माल विक्री आपण असं बाजारामध्ये म्हणजे कृषी बाजारामध्ये जर गेलं तर व्यापारी लोक आपल्या मालाची प्रतवारी काढतात, कशात खूप कमी करतात, शोषण करतात। आणि आपल्याला जो आज उडीद 7,000 येतो तो आपल्याकडून 3,000 4,000 ह्या भावाने घेतात। परंतु तोच जर आपण उडीद वायदे बाजारात जर विकला तर आपल्याला 7,000 रुपये भाव भेटतो। उद्या जर त्याचा भाव वाढले तर नफाही भेटतो, भाव कमी नाही, मार्केट कमी झालं तर नफा भेटतो, मार्केट वाढलं तर तोटाही होतो। पण तरी पण एवढा तोटा होत नाही की जो आपला ठरवून दिलेला भाव आहे त्या प्रमाणात आपल्याला पैसे भेटून जातात। वायदे बाजारातून शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापन करता येईल का, असं तुम्हाला वाटलं का या प्रशिक्षण? हो, नक्कीच येईल करता मला वाटलं। आणि खूप म्हणजे शेतकऱ्यांचं जे शोषण होतंय ह्याच्यापासून शेतकरी शोषणापासून दूर होईल। वायदे बाजार आणि हे सर्वसामान्यपर्यंत तळागाळापर्यंत हे गेलं पाहिजे, त्यांना हे ज्ञान भेटलं पाहिजे उलट। तर तुम्हाला काय वाटतं? नाव शकीरा शफीक आहे। वायदे बाजारामुळे आपल्याला खूप काही माहिती होतं। वायदे बाजारामुळे आपल्याला शेतकरीला जास्त फायदा होतो आणि शेतकरीला असं कोणी लुटू नये। शेतकरीचा नफा तोटा शेतकऱ्यांनी पाहून चालावा, शेतकरी व्यवस्थित करावा, कारण शेतकरी खूप कष्ट करते, त्या कष्टाची जाणीव करायला पाहिजे। तर याच्यामुळे आपल्याला ह्या वायदे बाजारामुळे खूप काही शिकायला मिळतंय। आता तुम्ही वायदे बाजारासंदर्भात प्रशिक्षण घेतलं कुळेकर सरांकडून, याच्यातून तुम्हाला म्हणजे काय लक्षात आलं की तुम्ही तुमचं आर्थिक व्यवस्थापन करू शकता आणि जोखीम कशी तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला करता येईल, जोखमीचं व्यवस्थापन कसं करता येईल? सरांनी आम्हाला असं सांगितलंय जोखीम, कारण आपल्याला पेरणीच्या वेळेस आपल्याला भाव वाढीवर असतात पण आपण नंतर पीक आल्यानंतर कसं पीक विक्रीला माल खूप ते रेट कमी करतात। चलून आपल्याला हे माल विक्री करायचा असेल तर आपण कॅश रक्कम घेऊन रायते बाजारामध्ये विकू शकतात। पेरणीच्या आधी आपण ती रक्कम हातात घेऊ शकतात। सर्व वायदे बाजारासंदर्भात ज्यांनी ट्रेनिंग दिले, म्हणजे शेतकरी असे ज्यांना वायदे बाजार काय आहे हे माहिती नाही, त्यापासून वायदे बाजारामध्ये कसं आपण एंटर करायचं यापर्यंत जे प्रशिक्षण दिलं आहे, कुळेकर सरांना आपण बोलूया की त्यांना यातून काय अनुभव आला आणि वायदे बाजार ते कशा पद्धतीने, ज्या शेतकऱ्यांना काहीच माहिती नाही तो कसा ते समजावून देतात। नमस्कार सर। समितीतर्फे आपल्याला जो हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातोय तो आपलं जे स्मार्ट प्रोजेक्ट आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे
ग्रामीण कृषी आणि ग्रामीण परिवर्तन हा जो प्रकल्प आहे जो जागतिक बँकेच्या फंडिंगवर आधारलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे प्रशिक्षण आयोजित करतो आणि हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा FPO किंवा आपण ज्यांना शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांच्यासाठी आपण आयोजित करतो आणि याच्यासाठी प्रशिक्षक म्हणून माझ्याकडे ते जबाबदारी दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपण गेले 1.5 वर्ष अनेक संपूर्ण राज्यभर अनेक प्रशिक्षण शिबिर आयोजित केली आहे. त्यातलंच आजचं एक शिबिर होतं. अहिल्यानगर वगैरे पुणे विभागातल्या काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातले शेतकरी उत्पादक कंपन्यांचे डायरेक्टर इथे आलेले होते. तर त्यांना आपण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय देतो की आपण त्यांचं किंमत जोखीम व्यवस्थापन करणं आणि शेतमालाच्या बाजारामध्ये किमतींमध्ये जो चढ उतार होतो त्यामुळे होणारं जे नुकसान आहे किंवा ते नुकसान कसं टाळावं आणि आपलं योग्य किंमत ही कशी बाजारात वायदे बाजाराचा उपयोग करून योग्य किंमत कशी मिळवावी आपल्या पिकाला याचं प्रशिक्षण आपण देतो. पण हे प्रशिक्षण देताना आपण त्याच्या भोवतीच्या अनेक विषयांना आपण हात घालतो की आर्थिक साक्षरता म्हणजे राज्याच्या किंवा आपल्या देशाच्या ग्रामीण भागात जे आर्थिक फसवणुकीला शेतकरी बळी पडत असतात तर ते पडू नयेत म्हणून त्यांना एका फॉर्मल सिस्टीम मध्ये आणणं. तर यासाठी पण आपण एक त्यांची अर्थसाक्षरता हाही विषय घेऊन त्यांना बरेच त्याबद्दलची माहिती दिली जाते की त्यांच्या पैशातला योग्य मोबदला त्यांना कसा मिळावा. शेतमालाच्या विक्रीबद्दलचे वेगवेगळे मंच काय आहेत की तुम्हाला वायदे बाजार हा एक भाग झाला परंतु बाजार समितीला पर्यायी मार्केट जी आहेत पर्यायी बाजार उभारलेले जे शेतकऱ्यांना आज माहित नाही कुठेही की त्या पर्यायी बाजारपेठेत तुम्हाला जर बाजार समितीत तुमची फसवणूक होते आणि तिथे जर चांगला किंमत मिळत नाही तिथे तुमचं शोषण होते तर त्याच्यावर उत्तर काय. तर याच्यासाठी ते पर्यायी बाजारपेठ हे इलेक्ट्रॉनिक बाजार आहेत ज्याच्यामध्ये मोठमोठे मंच आज निर्माण झालेत आणि पुढील 5-10 वर्षात आपण बघितलं तर देशात हजारो इलेक्ट्रॉनिक मार्केट तयार होणार आहेत. ह्या इलेक्ट्रॉनिक मार्केट्सचं आगाऊ ज्ञान त्यांना असणं खूप फायद्याचं आहे आणि त्याच्यातनं त्यांना चांगला भाव कसा मिळवायचा हेही प्रशिक्षणात आहे. त्याचबरोबर वायदे बाजाराचा वापर करून आपल्या मालाच्या उत्पादनाला सर्वात चांगला भाव कसा मिळावा हंगामातला हे तर शिकवलं जातच परंतु त्याच वायदे बाजाराचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टी साध्य कशा करता येईल आपलं आर्थिक व्यवस्थापन कसं होईल आपल्या कुटुंबाला 4 पैसे अधिक कसे मिळवता येतील त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील जी उच्च शिक्षित मुलं आहेत किंवा जे आता शिकतायत कॉलेजमध्ये आहेत त्यांना एक कमी मार्क मिळवून देखील अतिशय मोठं करिअर कसं मिळवायचं आणि ते शेतीतच राहून तुमच्या गावातच राहून तुमच्या घरात राहून ॲग्रिकल्चरल मार्केटिंग किंवा कृषी पणन याच्यामध्ये किती अमाप संधी आहे त्याची केवळ जाणीव नसल्यामुळे जे केलं जात नाही ती जाणीव करून देणं आणि अशी उदाहरणं देणं याच्यामधनं एक खरोखर ग्रामीण परिवर्तन आणि कृषी परिवर्तन आपल्या राज्यात यावं यासाठी हे प्रशिक्षण दिलं जातं. आणि यासाठी आपण रामेतीतर्फे हे प्रोग्राम आयोजित करतो आणि रामेतीच्या जे महाराष्ट्र राज्याचे 7 विभागात ज्या रामेती आहेत त्यांच्यातर्फे सातत्याने प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. यापुढेही असे वर्ग होणार आहेत. ट्रान्सफॉर्मेशन वेगवेगळ्या प्रकारचं होणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मुख्य कृषी पणन बाजार जो आज बाजार समिती हा एकच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जिथे शोषण होतं आणि त्या बाजारात जे व्यवहार होतात किंवा तिथे कृषी मालाच्या क्वालिटी वगैरे या संदर्भात जे समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा मुळात त्याचा कृषी क्षेत्रावर देखील जो एक दुष्परिणाम झालाय की तिथल्या ज्या गैरव्यवहारांमुळे तर हे सगळे व्यवहार कुठेतरी आपल्या देशातील शेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेपासून बाजूला ठेवतात. तर याच्यासाठी एक ट्रान्सफॉर्मेशन आपण जे म्हणतो जे पूर्णपणे आपल्या शेतीत एक मोठा बदल घडण्याची गरज आहे. तर ती गरज केवळ भाव किंवा बाजार हीच नसून एक कृषी म्हणजे ज्या ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन आहे कृषीचे जे निविष्ठा असतील त्याच्यात सगळ्यातच परिवर्तन म्हणजे चांगले बीज निर्माण व्हायला पाहिजे चांगल्या निविष्ठा मिळायला पाहिजे निर्माण होणारा माल चांगल्या क्वालिटीचाही असला पाहिजे तो आंतरराष्ट्रीय मानक जी दर्जात्मक मानक आहेत त्यानुसार असला पाहिजे. हे सगळं होणं असेल तर त्याचा आपण टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम्स अप अप्रोच ज्याला म्हणतात म्हणजे आपण ते उलट्या दिशेने गेलो तर याच्यावर एक चांगलं आहे. म्हणजे याच्यासाठी आपण बाजाराकडनं जर एक वाटचाल केली शेतीकडे शेतीतनं
म्हणजे बांधावरनं बाजाराकडे जाण्यापेक्षा बाजारात काय हवंय ते आपण बांधावर आणलं तर हा बदल होण्यासाठी मदत होईल. आणि ही मदत होताना ह्या प्रशिक्षणात आपण तसंच करतो. बाजारात काय हवंय, विकेल ते पिकेल ही जी शासनाची घोषणा आहे ती विकेल काय हे सांगणारा कोण नाहीये. हे सांगणारा जो वायदे बाजार हा एक मंच आहे. तर त्यामुळे हे वायदे बाजारात काय विकणार आहे ते तुम्हाला सांगितलं, ते कसं विकायचंय ते दाखवलं, तुम्ही विकून त्याच्यातनं काय फायदा आहे दाखवलं, तर त्याच्याशी शेतकरी जोडला जातो आणि मग त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करून आपलं जे शेती आहे तर ती शेती आपण निश्चितपणे त्या अनुषंगाने तो बदलतो. आणि ती शेती जी असेल ती निश्चितपणे तुम्ही आजच्या स्पर्धेच्या युगात आपण म्हणतात की भारतीय शेती आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात उतरू शकत नाही. आणि खरं आहे, बऱ्याच गोष्टीत आपला दर्जा तेवढा चांगला नाही म्हणून आपले शेतमाल चांगला असून देखील आपल्याला डिस्काउंट दिला जातो जागतिक बाजार. ह्या सगळ्या ज्या इनएफिशियन्सी आहेत, ज्या कार्यक्षमता भारतीय शेतीच्या क्षेत्रात आहेत, ह्या आपल्याला काढायच्या आहेत. हा केवळ एकच मुद्दा नाही, ह्याच्यामध्ये सगळ्याच क्षेत्रात एकाच वेळेला काम होणं आणि याच्यासाठी कुठेतरी थेट बाजारातनं जर आपण शेतीकडे बांधावर गेलो तर ह्याच्यात काय काय हवेत ते चांगल्या गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांसमोर येतात. आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण बाजारापासून सुरुवात करतो. त्यात सगळे बाजार आपण देतो की इलेक्ट्रॉनिक बाजार कुठले आहेत, स्पॉट मार्केट हजर बाजाराचे इलेक्ट्रॉनिक प्रकार कुठले आहेत, ऍप्स कुठली आहेत, वेबसाईट कुठल्या आहेत, पोर्टल्स कुठले आहेत, त्याचा व्यापार त्याचा फायदा स्वतः सरकार घेत आहे, त्या पोर्टलवरनं स्वतः सरकारचे व्यवहार होत आहेत, पण शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले नाहीये दुर्दैवाने. तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे ते प्लॅटफॉर्म आपण प्रयत्न करतो. त्या व्यतिरिक्त वायदे बाजार, हा वायदे बाजार थेट तुम्हाला कसा अनेक संधी मिळवून देतो, आर्थिक व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण आपण ह्याच्यातनं देतो. आणि त्याच्यातनं आज गेल्या 1.5 वर्षात मी खात्रीने म्हणू शकतो आणि पुराव्यासकट म्हणू शकतो की अनेक फार्मर प्रोड्युसर कंपनीत किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ज्यांनी ह्या बाजारात एंट्री केली त्यांच्या यशोगाथा आपण वेगळ्या पद्धतीने निश्चित डोळ्यात आणू. पण आज आपण हळदीमध्ये बघितलं तर शेतकऱ्यांना भरपूर पैसा त्यांच्या घरात जातोय हळदीच्या वायद्यांमधनं. तोच कधी सरकीचे पेंड याच्या वायद्यातनं गेला. यापूर्वी सोयाबीनच्या, आज दुर्दैवाने सोयाबीन वायद्यावर, हरभरा वायद्यांवर बंदी आहे, परंतु ती बंदी उठवावी यासाठी शेतकऱ्यांना आज जाणीव झाली आहे. या जाणीवेचं कदाचित उद्या रूपांतर आंदोलनात होऊ शकतं. पण आज शेतकऱ्यांनाही पटू लागलंय वायदा हा आपल्याला फायदेशीर आहे आणि तो आपला मित्र आहे, तो आपला शत्रू नाही. जगातले शेतकरी वायद्याचा फायदा घेत आहेत. तुम्ही ब्राझीलमध्ये जा, अर्जेंटिनामध्ये जा किंवा इतर कुठल्याही देशात जा, तिथे शेतकरी आपलं उत्पादन 1-1 वर्ष पुढचं उत्पादन आजच विकून बसलाय आणि चांगला भाव त्यांनी बांधून ठेवलाय. पण आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना वायदे नसल्यामुळे त्यांना आपलं 2 वर्षापूर्वीचं उत्पादन घरात ठेवायला लागलंय, तोटा सहन करावा लागलाय. हेच जर वायदे बाजारात ह्या कमोडिटी झाल्या, जसं सोयाबीन असेल, हरभरा असेल, तर निश्चितपणे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. तर हा बाजार कसा आहे चालतो याचं आपण प्रशिक्षण दिल्यामुळे ज्या कमॉडिटीज बाजारात आहेत आता या वायदे बाजारात, जसे हळद मी म्हटलं तर सरकीची पेंड आहे, तसंच काही मसाले आहेत जिरं धन्यासारखे. तर याचे जे शेतकरी आहेत मग ते महाराष्ट्रातले चांगले पैसे आज त्यांच्या घरात येत आहेत, चांगला पैसा मिळवत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या चांगल्या म्हणजे लाखो रुपये कमवत आहेत महिन्यामध्ये केवळ या वायदे बाजाराचा फायदा करून. तर वायदे बाजार हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कसा मित्र आहे हे प्रॅक्टिकल उदाहरणासहित जेव्हा आपण सांगतो तेव्हा शेतकऱ्यांच्या हिते आणि अत्यंत मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये जे शेतकऱ्यांच्या बांधावरच्या भाषेत जेव्हा हे प्रशिक्षण आयोजित करण्यामध्ये रामेती मी आपल्या आणि एनसीडेक्स नावाचं जे कमॉडिटी एक्सचेंज आहे यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम हे राबवतोय. अशा प्रकारच्या प्रशिक्षण निश्चितपणे आम्ही ग्राउंडवर झालेला आज जो चांगला परिणाम जे बघतोय आपण शेतकऱ्यामध्ये ते दृश्य स्वरूपात दिलंय. आपण शेतकऱ्यांच्या काही मुलाखती घेऊ शकता, त्यांना विचारू शकता. तर अशा पद्धतीने हे आपण निश्चितपणे ग्रामीण आयुष्यावर लोकांच्या म्हणजे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनावर एक चांगला प्रभाव टाकायला या प्रशिक्षणातून सुरुवात केली आहे. कमोडिटी मार्केट अर्थात मराठीत सांगायचं तर वायदे बाजार याची इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना रामेती या संस्थेमार्फत सुरू असणाऱ्या प्रशिक्षणामधून वायदे बाजार तज्ज्ञ ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कुळेकर सर हे देतात. महाराष्ट्रभर या संदर्भातील प्रशिक्षण सुरू आहे. धन्यवाद.